तर वाढत्या उन्हापासून भक्तांच्या रक्षणासाठी नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात मिस्ट कूलिंग सिस्टीम लावण्यात आलेली आहे। मंदिरात येणाऱ्या भाविकांना मिस्ट कूलिंगमुळे कूलकूल वातावरणात बाप्पाचं दर्शन घेता येतंय। याशिवाय ग्रीन शेड सोबतच स्प्रिंकलरही असल्याने वातावरणातील तापमान कमी राखण्यास मदत होतीये। टेकडी गणपती मंदिरातील मिस्ट कूलिंग सिस्टीमचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। मे महिना सुरू आहे आणि या मे महिन्यात तापमान हे जवळपास 40 डिग्रीच्या वरच असतं आणि अशा परिस्थितीमध्ये नागपूरचा उन्हाळा जो आहे तो सर्वांनाच परिचित आहे। ज्याप्रमाणे थंडी इथे मोठ्या कडाक्याची पडते त्याचप्रमाणे उन्हाळाही मोठ्या प्रमाणात पडतो। तापमान हे 45 डिग्रीपर्यंत जाते आणि अशा परिस्थितीमध्ये नागपूरच्या प्रसिद्ध अशा टेकडी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी हे मिस्ट कूलिंग पद्धती लावण्यात आलेली आहे आणि यातून हे ऑटोमॅटिक मिस्ट कूलिंग पद्धती आहे आणि ज्या माध्यमातून थोड्या वेळाने ठराविक वेळेने पाण्याचा बारीक असा हा फवारा सोडण्यात येतो आणि त्यामुळे वातावरणात जो आहे तो गारवा कायम ठेवण्यात येईल हा त्या पाठीमागचा प्रयत्न आहे। नागपूरचं टेकडी मंदिर हे प्रसिद्ध टेकडी मंदिर आहे। दररोज इथे हजारो भाविक येतात दर्शनासाठी आणि या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ही मिस्ट कूलिंग पद्धती इथे लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे आहे ते संपूर्ण परिसर जो आहे तो या हिरव्या ग्रीन नेटने कव्हर करण्यात आलेला आहे कारण उन्हाचा तडाखा वाढतोय। संपूर्ण मे महिना जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथे गरमी वाढलेली असते। तापमान 40-44 डिग्रीपर्यंत पोहोचलेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी अशा प्रकारची हे मिस्ट कूलिंग पद्धती इथे लावण्यात आलेली आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।